नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। आपला जवळपास सक्सेसफुली या ठिकाणी फायनान्शियल प्लॅनिंग हा टॉपिक आपण बघितलेला आहे। प्रॅक्टिस सेट आपण अगदी चांगल्या पद्धतीने संपवलेले आहेत। आपला 4A याच्यामध्ये या टॉपिक मध्ये 4A आणि 4B हा प्रॉब्लेम सेट नावाचा भाग आहे पहा, ठीक आहे। याच्यामध्ये प्रॉब्लेम सेट प्रत्येकाच्या ठिकाणी A असतो। याच्यामध्ये पहिला भाग आणि दुसरा भाग प्रॉब्लेम सेट 4A म्हणजे चौथ्या टॉपिकला A वाला भाग आणि दुसरा B वाला भाग। आपण A वाला भाग या ठिकाणी कंप्लीट छानपैकी केलेला आहे। याच्यानंतर आता प्रॉब्लेम सेट 4B हा भाग आपण या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो बघणार आहोत। एक एक प्रश्न त्याचे सोल्युशन्स अगदी फायनान्शियल प्लॅनिंगचं जे काही मूळ भाग होता म्हणजे पहिल्यापासून ते एंड पर्यंत जे प्रश्न आपण पाहिले ते मिक्स क्वेश्चन आता याच्यामध्ये आपल्याला दिसत असतात। त्याच्यामुळे अगदी तुम्ही छान ऑब्झर्वेशन करून बघा, प्रॅक्टिस करून बघा। सरांनी काय सांगितलं या ठिकाणी अगदी एक एक ओळ तुम्हाला सोल्युशन्सची तुम्हाला ऑब्झर्व करायची आहे। तर चला आपण या ठिकाणी आपले प्रश्न उत्तर आपले जे एक्झाम्पल्स आहेत आपण चालू करूयात। विद्यार्थी मित्रांनो, फायनान्शियल प्लॅनिंग हा टॉपिक आहे आपला। याच्यामध्ये पहिला प्रश्न आहे प्रॉब्लेम सेट 4B आपला चाललाय। राइट द करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर द फॉलोइंग क्वेश्चन। बेटा करेक्ट अल्टरनेटिव्ह लिहायचा या ठिकाणी, म्हणजेच IMCQ चा क्वेश्चन आहे पहिला, म्हणजे तुम्हाला ऑप्शन मध्ये कुठला ऑप्शन बरोबर आहे ते सांगायचं आहे। पहिला प्रश्न आहे इफ द, बघा पहिला प्रश्न काय विद्यार्थी मित्रांनो, इफ द फेस व्हॅल्यू ऑफ शेअर इज 100, बघा इफ द फेस व्हॅल्यू ऑफ शेअर इज 100 and market value is 75, MV is 75, ठीक है, market value is 75, then which of the following statement is correct। अरे बाळांनो, या ठिकाणी काय सांगितलंय, मार्केट व्हॅल्यू त्यांनी दिली आहे, फेस व्हॅल्यू त्यांनी दिली आहे। त्यांनी काय म्हणले मग खालचे स्टेटमेंट कोणते बरोबर आहेत? द शेअर इज ॲट प्रीमियम ऑफ 175, त्याचा प्रीमियम किती होतो? द शेअर इज ॲट प्रीमियम ऑफ 175, द शेअर इज ॲट डिस्काउंट ऑफ या ठिकाणी 25, शेअर इज ॲट डिस्काउंट ऑफ 25, द शेअर इज ॲट प्रीमियम ऑफ 25, द शेअर इज ॲट डिस्काउंट ऑफ 75। लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, FV ही फेस व्हॅल्यू असते। फेस व्हॅल्यू म्हणजे सर्टिफिकेटवर असलेली व्हॅल्यू। खरी व्हॅल्यू तुम्ही फेस व्हॅल्यू म्हणजे सपोज लाईक MRP असते ती। आता हा शेअर आहे, या शेअरवर ह्याची किंमत किती दिली आहे बेटा? ह्या पेनची किंमत, पेन इज वन ऑफ द टाइप ऑफ शेअर असं सपोज करा। याच्यावर किंमत किती दिली आहे बेटा? याच्यावर किंमत दिली आहे या ठिकाणी 100 रुपये। पण खऱ्या अर्थानं MV किती आहे याचा, म्हणजे मार्केट व्हॅल्यू म्हणजे काय बेटा? तुम्ही ज्या किमतीनं विकत घेता, मग ह्याची जर तुम्ही ज्या किमतीनं विकत घेणाऱ्याची व्हॅल्यू जर 75 असेल आणि ओरिजिनल उगाच ह्याच्यावर टाइप केलेलं असेल 100, तर आपण काय म्हणू? 25 रुपये डिस्काउंट म्हणू, बरोबर आहे का? त्याच्यामुळं द शेअर इज ॲट डिस्काउंट ऑफ 25 हे असं पण या ठिकाणी हे वाक्य बरोबर येतं। त्याच्यामुळं ऑप्शन क्रमांक, पर्याय क्रमांक B हा आपला या ठिकाणी येतो। कारण FV आणि MV आहे, 100 मधून 75 काढले 25 राहतात आणि ते 25 आपल्याला डिस्काउंट मध्ये मिळालेले आहेत, त्याला आपण कमी किंमत असं म्हणतो। ठीक आहे बेटा, कळलं? या ठिकाणी 100 मायनस 75 25 हा डिस्काउंट आहे, कारण 75 ला आपल्याला MV रुपीजला, MV या किमतीला आपल्याला म्हणजे 75 ला आपल्याला शेअर विकत पडलेला आहे। ठीक आहे बेटा, म्हणजे 25 रुपये फेस व्हॅल्यू पेक्षा कमी आहे, तो 25 रुपये इज वन ऑफ द टाइप ऑफ डिस्काउंट आहे। ठीक आहे, कळलं सर्वांना? चला नेक्स्ट क्वेश्चन घ्या बेटा। नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणतो, लक्षात घ्या मुलांनो, what is the amount of dividend received per share of face value ₹10 and dividend declared is 50%। बघा काय म्हणलंय, what is the amount of dividend received per share। dividend received per share काढायचं आपल्याला। dividend received per share of face value ₹10, 10 रुपीज या ठिकाणी काय म्हणलंय, डिव्हिडंड काढायचा आहे तुम्हाला, ओके। आणि डिव्हिडंड डिक्लेअर किती केलाय बेटा? डिव्हिडंड फेस व्हॅल्यू, हा फेस व्हॅल्यू किती आहे? FV 10 आहे। FV किती आहे? ऑफ फेस व्हॅल्यू 10 आणि डिव्हिडंड डिक्लेअर किती झालाय? ह्या 10 रुपीजवर 50%। पोरो लक्षात घ्या बेटा, 10 रुपीज, हा 10 रुपीज FV आहे। FV किती आहे बेटा? 10 रुपीज आहे, बरोबर आहे। आणि डिव्हिडंड डिक्लेअर किती झालाय? 50% झालाय, 50% डिक्लेअर झालाय। अरे बाबा 10 रुपीजचं 50% किती?
10 रुपीजचं 50% किती? 10 म्हणजे काय? 10 म्हणजे 100% आहे. 10 म्हणजे 100% आहे. 10चं अर्ध करा 5, 50% झालं, बरोबर आहे. 100%चं अर्ध केलं, मग याचं पण रुपीजमध्ये अर्ध करावं लागेल, बरोबर आहे. 100चं, कारण 50% हा ह्याचा 50% काढा म्हणले. 10 रुपीजचा 50%, फेस व्हॅल्यू 10 रुपीज आहे आणि डिव्हिडंड किती मिळालाय त्याच्यावर 50%. तर ह्या 10 रुपयावर 50% म्हणजे 10 रुपयाचा 50% म्हणजे 5 रुपये बेटा. लक्षात येतं सर्वांना विद्यार्थी मित्रांनो? कळलं सर्वांना? ह्याच्यामध्ये काही अवघड आहे का बेटा? ह्याच्यामध्ये लक्षात येतं का सर्वांना मी काय म्हणलं ते? ह्याच्यामध्ये आन्सर काय येतं? मग आपलं पर्याय क्रमांक बी येतो. आपल्याला त्यांनी सरळ सरळ, कारण डिव्हिडंड हा फेस व्हॅल्यूवर आहे सांगितलंय. रिसिव्ड शेअर पर शेअर काढायचा आणि फेस व्हॅल्यू आहे 10 रुपये. तर 10 रुपयेवर 50% काढायचा आहे. ठीक आहे, 10 रुपयेवर 50% काढायचा म्हणजे 10 रुपये जर सपोज 100% आपण कन्सिडर केलं तर 50% व्हॅल्यू 10ची अर्धी होते 5 रुपये. ठीक आहे बेटा, कळलं सर्वांना हे? अशा पद्धतीनं 10 रुपये जर 100% कन्सिडर केलं तर 10 रुपयाची 50% हा 5 रुपये होते. लक्षात आलं बेटा सर्वांना? तर ही गोष्ट विद्यार्थी मित्रांनो लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. ओके, तर या ठिकाणी आपला पर्याय क्रमांक बी. परत एकदा बघा मी काय सांगतोय ते बघा. मी तुम्हाला जे सांगतोय ते तुम्हाला फील झालं पाहिजे बेटा. MCQ जरी असले तरी बऱ्याच मुलांना काय वाटतं की सर सोपे असतात का? तर सोपे असतात, पण तुम्हाला ते कळले पाहिजेत, बरोबर आहे. पुढे तुमची 10वी ज्या वेळेला संपेल त्यावेळेला तुम्ही 11वीला जाल, 12वीला जाल, पुढे भविष्यामध्ये कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स द्याल, तर त्या सर्व परीक्षांना विद्यार्थी मित्रांनो अशाच पद्धतीनं कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्समध्ये तुम्हाला MCQ चे प्रश्न आहेत, तिथे तुम्हाला ते टॅकल करायचे. तर आधी इथे तुम्हाला प्रश्नांचा हा सराव झाला पाहिजे. हा मिनी सराव आपला आहे असं आपण धरूयात. आता पुढचा प्रश्न आपण बघूयात. काय रे पुढचा प्रश्न? पुढचा प्रश्न बघा. द नाव ऑफ युनिट इन म्युच्युअल फंड स्कीम इज ₹10.65. बघा काय म्हणले? 10.65. ओके, then find the amount required to buy 500 such units. म्हणजे एका म्युच्युअल नाव ऑफ युनिट इन म्युच्युअल फंड स्कीम इज ₹10.65. तुम्हाला टोटल अमाऊंट काढायचे. तो का हे जे म्युच्युअल फंड मधली एक स्कीम आहे ना, तर त्याचं एक युनिट आहे किती रुपयाला येते? 10.65ला. तर तुम्हाला असे किती पाहिजेत? 500 सच युनिट पाहिजेत. एक युनिट कितीला बेटा? 10.65 रुपीज. तर असे तुम्हाला 500 युनिट पाहिजेत, बरोबर आहे. असे तुम्हाला 500 युनिट पाहिजेत. ज्या वेळेला याचा गुणाकार करता तुम्ही 10.65 इंटू 500, बरोबर आहे, इंटू 500 इज इक्वल टू किती आन्सर येतं? 5325. ठीक आहे, 5325 हे आन्सर त्या ठिकाणी आपल्याला येऊन जातं बेटा. कळतंय? गुणाकार कसा करायचा, भागाकार कसा करायचा, याचे सगळे बेसिकचे व्हिडिओ आपण जर पाहिलात, कारण मी परत तुम्हाला खूप महत्वाची एक सूचना सांगतोय की विद्यार्थी मित्रांनो, माझे व्हिडिओ पूर्ण क्लासचे बघता आधी तुम्हाला बेसिकचे व्हिडिओ बघणं खूप गरजेचं आहे. ज्या मुलांना खरंच येत नाही त्या मुलांनी, ज्या मुलांना पॉईंटचे गुणाकार येत नाहीत, पॉईंट कळत नाही, बरोबर आहे, हातचा कळत नाही, तर यांना अगदी त्यांचं नॉलेज शून्य जरी असेल त्यांच्यासाठी मी ते बनवलेलं आहे. तर तुम्ही विद्यार्थी मित्रांनो ते पहा. त्याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येक गोष्ट डिटेलमध्ये अगदी चांगल्या स्वरूपामध्ये ती समजून सांगितलेली आहे. ठीक आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला मी म्हणतो की कसल्याही प्रकारची अडचण तुम्हाला पुढे चालून येणार नाही. ओके बेटा, कळलं सर्वांना? हे आन्सर कसं आलं? 5325. बघा हा एक युनिट आहे 10.65ला. बाबा रे, एक युनिट आहे 10.65ला. बाबा रे, एक युनिट आहे 10.65ला. असे मला घ्यायचे 500 सच युनिट. असे मला मग किती अमाऊंट होईल टोटल? तर ते झालं विद्यार्थी मित्रांनो याचा गुणाकार. टोटल रिसिव्ड अमाऊंट बघायचे, टोटल रिक्वायर्ड अमाऊंट बघायचे टू बाय, विकत घेण्यासाठी. आता नेक्स्ट क्वेश्चन बघा बेटा. नेक्स्ट क्वेश्चन काय? रेट ऑफ GST ऑन ब्रोकरेज. हा लक्षात ठेवा, रेट ऑफ GST ऑन ब्रोकरेज. GST वर लागणारा ब्रोकरेज किती आहे हा एक लक्षात ठेवा. हा 18% आहे, या लक्षात ठेवा. ठीक आहे, रेट ऑफ GST ऑन ब्रोकरेज. ब्रोकरेज वर लागणारा GST, जो ब्रोकरेज मधला कमिशन आहे त्याच्यावर पण GST लागतो, तर तो किती आहे? तर 18% आहे. ठीक आहे बेटा, लक्षात आलं? तो किती आहे? 18% आहे. व्हेरी गुड, खूप छान बेटा. लक्षात घ्या. आता टू फाइंड द
cost of one share at the time of buying, the amount of brokerage and GST is to be the MV of share. बघा काय म्हणलंय त्यांनी, to find the cost of one share, to find the cost of one share at the time of buying, to find the cost of one share at the time of buying, the amount of brokerage and GST is to be the MV of scheme. आता हे MV ऑफ स्कीम काय होतं, जीएसटी आणि ब्रोकरेज. जीएसटी आता MV ऑफ स्कीम मध्ये काय होतं, MV काढताना आपण काय करतो बेटा, म्हणजे एखादी वस्तू आपल्याला विकत घ्यायची आहे, परचेस करायची आहे, त्याच्यामध्ये जीएसटी पण असतो आणि ब्रोकरेज पण असतो आणि ते MV च्या स्कीम मध्ये येतं. मग हे जे MV आहे तर त्याच्यामध्ये आपण काय करतो, हे अमाऊंट ऑफ ब्रोकरेज आणि जीएसटी इज टू बी ऍडेड, बरोबर आहे, इज टू बी ऍडेड करतो. त्याच्यामुळे ऑप्शन क्रमांक 1 आपलं बरोबर येतं. बघा ना, आपण म्हणलं होतं की एखादा शेअर आपण परचेस करतोय, बाबा रे एखादा शेअर आपण परचेस करतोय, विकत घेताना मग आपण त्याच्यामध्ये आपण ब्रोकरेज ऍड करतो, आपण जीएसटी ऍड करतो आणि मग ऍक्च्युअल त्याची किंमत पण असते ती ऍड करतो आणि हे सगळं ऍड करून आपण त्या व्यक्तीला देतो आणि मग आपण तो परचेस करतो. बेटा लक्षात येतं सर्वांना ही गोष्ट, त्यालाच आपण MV पण असं म्हणतो. MV म्हणजे मार्केटमधून एखादी गोष्ट विकत घेण्यासाठी ती लागणारी ऍक्च्युअल किंमत असते. लक्षात आलं सर्वांना. चलो नेक्स्ट क्वेश्चन बेटा, नेक्स्ट क्वेश्चन, याचं उत्तर ऍडेड टू आहे. व्हेरी गुड. चला बेटा आता इकडे लक्ष द्या, आता सर्वांनी लक्ष द्या बेटा, आता महत्वाचे प्रॉब्लेम चालू झालेत. काय रे, सेकंड क्वेश्चन, फाइंड द परचेस प्राइस. बघा पोरांनो, फाइंड द परचेस प्राइस, विकत घेण्याची प्राइस म्हणल्यानंतर तुम्हाला माहिती आहे MV प्लस त्याच्यामध्ये काय ब्रोकरेज वगैरे येईल, सगळं काढावं लागतं. ओके सर, काढूयात. Purchase price of a share of FV100. बाबा रे FV100 आहे, इफ इट इज ॲट प्रीमियम ऑफ 30. जर FV दिला असेल आणि प्रीमियम दिला असेल तर आपल्याला MV येतं. जर FV दिलेलं असेल, प्रीमियम दिलेलं असेल, आपल्याला MV येतं. सर कळालं. त्याच्या पुढे सांगा, द ब्रोकरेज रेट इज 0.3%. सोल्युशन पोरांनो, सोल्युशन बघा. द ब्रोकरेज इज पेड ऑन द MV ऑफ द स्कीम. बघा बेटा, MV इज इक्वल टू फेस व्हॅल्यू प्लस प्रीमियम. आपल्याला MV काढायचा असेल तर कसं काढतो आपण, MV इज इक्वल टू FV प्लस प्रीमियम. सोल्युशन इथून चालू करा. MV आहे 100, प्रीमियम आहे 30. FV आहे 100, प्रीमियम आहे 30. MV किती मिळाला रे, MV किती मिळाला पोरो, 130 मिळाला. MV किती मिळाला पोरो, मार्केट व्हॅल्यू किती मिळाली, 130 मिळाली. सर 130 तर इथं दिलं नाही, कसं आली, अरे बाबा रे, तुझं थोबाड इकडं ठेव, तुझं तोंड इकडं ठेव आणि इकडं बघ, फळ्याकड बघ, बोर्डाकड बघ. या ठिकाणी MV कसा मिळतो, फेस व्हॅल्यू दिली आहे तिने 100 दिली आहे, फेस व्हॅल्यू दिली आहे तिने 100 दिली आहे आणि प्रीमियम 30 दिली आहे. ज्या वेळेस फेस व्हॅल्यू प्लस प्रीमियम ऍड करतो, प्रीमियम आहे 30, फेस व्हॅल्यू आहे 100, प्रीमियम आहे 30, फेस व्हॅल्यू आहे 100. ज्यावेळेस हा ऍड करतो त्यावेळेस आपल्याला या ठिकाणी FV मिळतो, MV मिळतो, बरोबर आहे. त्यालाच आपण मार्केट व्हॅल्यू म्हणतो. आता पुढे सांग बाबा, द रेट ऑफ ब्रोकरेज इज 0.3%. आता रेट ऑफ ब्रोकरेज 0.3% आहे. अरे बाबा 0.3% रेट कशावर असतो, हा त्या ठिकाणी MV वर असतो, मार्केट व्हॅल्यू वर असतो, MV वर असतो. त्याच्यामुळे लिहा, द रेट ऑफ ब्रोकरेज इज 0.3%. द ब्रोकरेज ऑन MV ₹130. आता ह्याच्यावर करायचं आपण 130 इंटू 0.3 अपॉन हा 0.3% म्हणजे काय, हे बघा हा 0.3 हा पर्सेंटचं सिम्बॉल खाली 100 इज इक्वल टू हा 0 कटला 13 गुणिले 3 39 करा 0.039 आणि परत हा इथं 10 नी ह्याला भाग घाला 0.39 आन्सर येतं. द परचेस्ड प्राइस ऑफ शेअर काय येते, द परचेस्ड प्राइस ऑफ शेअर MV प्लस ब्रोकरेज किती आलं, ब्रोकरेज MV वर असतं पोरा, लक्षात ठेव, ब्रोकरेज MV वर असतं, लक्षात ठेव. MV ची किंमत 130, ब्रोकरेजची किंमत 0.39, दोघांची ऍड करा 130.39 आपलं उत्तर येतं 130.39 हे या ठिकाणी आपलं आन्सर येतं. द परचेस्ड प्राइस ऑफ शेअर 130.39.
विद्यार्थी मित्रांनो, अगदी परचेस्ड प्राइस काढायची होती, फेस व्हॅल्यू प्रीमियम दिला होता, MV निघाली, MV वर टॅक्स ब्रोकरेज किती आहे, ब्रोकरेज काढला आपण 0.3%, म्हणजे 0.3 अपॉन 100 हे लक्षात ठेवा. त्याच्यावरून आपण ते 130 वरून ते गुणा हा ही इथं मेथड केली, 130 गुणिले 0.3 अपॉन 1100 आणि हे 0.39 रुपीज काढलं. त्याच्यानंतर द परचेस प्राइस ऑफ शेअर काढली, MV परचेस्ड प्राइस ऑफ शेअर हे महत्वाचं होतं शेवटचं, परचेस्ड प्राइस ऑफ शेअर हे आपण या ठिकाणी काढून घेतली. MV प्लस ब्रोकरेज 130 प्लस 0.39. कळलं सर्वांना सोल्युशन? व्हेरी गुड बेटा, खूप छान. चला नेक्स्ट क्वेश्चन घ्या. नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणतो विद्यार्थी मित्रांनो, बघा. प्रशांत बॉट 50 शेअर, प्रशांतनं काय केलेत, 50 शेअर घेतलेत. प्रशांत बॉट 50 शेअर्स ऑफ FV ₹100. प्रशांत बॉट 50 शेअर्स ऑफ FV ₹100. पोरांनो लक्षात घ्या, प्रशांतने फेस व्हॅल्यूच्या 100 रुपीज फेस व्हॅल्यू असलेल्याचे 50 शेअर घेतलेत. ए बाबा रे, लक्षात घे, प्रशांतने FV 100 असलेल्या 100 रुपीज असलेले 50 शेअर घेतलेत. हॅव्हिंग MV ₹180. त्याची MV किती आहे बेटा, मार्केट व्हॅल्यू किती आहे त्याची, 180 आहे. मार्केट व्हॅल्यू किती आहे पोरा, 180 आहे. कंपनी घेव 40% डिव्हिडंड ऑन द सच शेअर, फाइंड द रेट ऑफ रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट. आपल्याला रेट ऑफ रिटर्न काढायचा आहे पोरांनो. रेट ऑफ रिटर्न इज इक्वल टू डिव्हिडंड अपॉन इन्व्हेस्टमेंट इंटू 100, डिव्हिडंड अपॉन इन्व्हेस्टमेंट इंटू 100, डिव्हिडंड अपॉन सम ऑफ इन्व्हेस्टेड. आपण करत होतो की नाही, डिव्हिडंड लिहायचो, सम ऑफ इन्व्हेस्टेड इंटू 100 करायचो आणि रेट ऑफ रिटर्न ऑफ इन्व्हेस्टमेंट आपल्याला यायचा. आता या ठिकाणी आपण लिहा, सोल्युशन किती आलं बेटा, सोल्युशन आलं FV इज इक्वल टू 100, FV इज इक्वल टू 100. पुढे काय, द डिव्हिडंड ऑन FV, डिव्हिडंड ऑन FV काय म्हणले, कंपनी घेव 40% डिव्हिडंड ऑन सच शेअर. कुणावर, FV वर 40% आहे, 100 वर किती रुपये, मग 100 वर 40 रुपये. द डिव्हिडंड ऑन FV ₹100 ॲट 40% इज किती झाले ते, 40% म्हणजे 40 रुपये झाले की नाही 100 वर. व्हेरी गुड, ही पण लाईन लिहिली बेटा. FV लिहिला, डिव्हिडंड 40 रुपये लिहिला 100 वर. मार्केट व्हॅल्यू ऑफ द शेअर इज 180. MV किती आहे, MV इज ₹180. MV ऑफ द शेअर इज 180. ऑन इन्व्हेस्टिंग ₹180 द डिव्हिडंड इज 40. अरे बाबा 40% डिव्हिडंड आहे 100 वर, पण तू मार्केट व्हॅल्यू 180 आहे तुझी. मार्केट व्हॅल्यू एका शेअरची 180 आहे, तू 180 ने विकत घेतलास तर 180 वर तुला 40 रुपये डिव्हिडंड मिळणार आहे. त्याच्यामुळे तू म्हणलास ऑन इन्व्हेस्टिंग ₹180 द डिव्हिडंड म्हणजे फायदा रे पोरो, डिव्हिडंड म्हणजे फायदा, डिव्हिडंड इज ₹40. आता लिही, द रेट ऑफ रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट, द रेट ऑफ रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट इज इक्वल टू डिव्हिडंड अपॉन इन्व्हेस्टमेंट. डिव्हिडंड अपॉन इन्व्हेस्टमेंट हा फॉर्म्युलाच आहे बेटा, हा फॉर्म्युलाच तुम्ही लक्षात ठेवा. डिव्हिडंड अपॉन इन्व्हेस्टमेंट इंटू 100, डिव्हिडंड लिहिला 40, इन्व्हेस्टमेंट लिहिली 180 आणि या 100 ला 100, हा 0 कट, हा 0 कट. बघा हे किती येत आहे, 40 गुणिले 10 400, 400 भागिले 18 22.2 येतं. बघा 400 भागिले 18 22.2 येतं ज्यावेळेस आपण त्याचा भागाकार करू. ठीक आहे, 400 भागिले 18 ह्याचं ज्यावेळेस आपण करू भागाकार त्यावेळेस आपल्याला येतं 22.2%. त्याच्यामुळं रेट ऑफ रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट किती आहे, 22.2%. रेट ऑफ रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट किती आहे, 22.2%. लक्षात आलं विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न आला इथे लक्षात आलं. फाइंड द रेट ऑफ रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट. फक्त फॉर्म्युला लक्षात घ्या, रेट ऑफ रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट डिव्हिडंड लिहा 40 जो तुम्हाला पर्सेंट दिलाय, 40 अपॉन इन्व्हेस्टमेंट इंटू 100. लक्षात आलं, इन्व्हेस्टमेंट किती आहे तुमची 180 आहे एका शेअरची. ओके, आपण पर शेअरचा आधी काढून घेतलेलं होतं आणि 22.2% हा आपला रिटर्न आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन घ्या. हा कळाला क्वेश्चन, तर नेक्स्ट क्वेश्चन घ्या बेटा. खूप छान क्वेश्चन होता, अजून एकदा बघायचं. याच्यामध्ये काही सुद्धा अवघड नव्हतं बेटा, काही सुद्धा अवघड नाहीये. ठीक आहे, व्हेरी गुड, खूप छान. आता नेक्स्ट क्वेश्चन कोणता आहे, फाइंड द अमाउंट रिसीव्ड, फाइंड द अमाउंट रिसीव्ड when 300 shares of FV ₹100
फाइंड द अमाऊंट रिसिव्ड, आपल्याला रिसिव्ड सोल्ड केलेली अमाऊंट काढायची. फाइंड द अमाऊंट रिसिव्ड व्हेन 300 शेअर्स ऑफ FV ₹100 वर सोल्ड ॲट डिस्काउंट ऑफ ₹30. 30 रुपये डिस्काउंट देऊन ते सोल्ड केलेत. बरोबर आहे, 30 रुपये डिस्काउंट देऊन ते सोल्ड केलेत. आता या ठिकाणी लिहा FV ऑफ द शेअर किती आहे, FV ऑफ द शेअर किती आहे या ठिकाणी, FV ₹100 आहे. शेअर इज ॲट डिस्काउंट किती आहेत, अरे बाबा रे डिस्काउंट किती दिलंय पोरा, डिस्काउंट किती दिलंय, डिस्काउंट दिलंय त्या ठिकाणी 30चं. ज्या वेळेला FV मधून आपण डिस्काउंट बाजूला काढतो त्यावेळेला आपल्याला MV मिळते. म्हणजे ऍक्च्युअल आपण कोणत्या किमतीला ते सोल्ड केलंय. अरे बाबा फेस व्हॅल्यूनं आपण सोल्ड करत नाहीत, एकतर फेस व्हॅल्यू प्लस प्रीमियम असतो किंवा फेस व्हॅल्यू मधून डिस्काउंट बाजूला काढ, डिस्काउंट किती आहे त्याच्यातून 30 रुपये डिस्काउंट दिलाय सोल्ड करताना, म्हणजे 100 रुपयाचा FV 30 रुपये कमी घेतले, MV आला 70 रुपये. लक्षात आलं, हे पहिली स्टेप. पुढे काय, द अमाऊंट रिसिव्ड बाय सेलिंग 300 शेअर्स. आता 300 शेअर आपण सेलिंग करताना, म्हणजे FV आहे 70, FV जर 70 आला आणि 300 जर सेल करायचे असतील तर सरळ सरळ कर ना बाबा, द अमाऊंट रिसिव्ड बाय सेलिंग 300 शेअर, नंबर ऑफ शेअर इंटू MV कर, नंबर ऑफ शेअर इंटू MV कर. नंबर ऑफ शेअर किती आहेत बेटा, 300 लिहिले आणि MV किती आहे 70 आहे. 300 गुणिले 70, 7 त्रिक 21, 21,000 रुपये, 21,000 रुपीज. कळलं बेटा हे कसं आलं ते 21,000 रुपीज. बघा सरळ सरळ अमाऊंट रिसिव्ड दिलेला आहे. अमाऊंट रिसिव्ड म्हणजे काय, तर तुम्हाला FV किती दिली, FV दिली होती 100 आणि 30 रुपये डिस्काउंट दिलं होतं. 30 रुपये मायनस करा, 100 रुपये मधून MV येईल तुम्हाला, MV येईल, MV आलं 70 रुपये. अरे बाबा 70 रुपयाचा एक शेअर आहे, तसे तुम्हाला 300 शेअर आहेत बेटा, तसे तुम्हाला 300 शेअर आहेत. म्हणजे 300 गुणिले जर 70 केलं तर 100% आपलं उत्तर 21,000 येतं. ओके, कळलं याच्यामध्ये, एनी डाऊट बेटा, व्हेरी गुड, खूप छान. बघा तुम्ही सर्वजण हुशार विद्यार्थी आहात. ओके, लक्षात घ्या बेटा, लक्षात घ्या. लक्षात आलं 21,000 लक्षात आलं तुम्हाला हे, ठीक आहे. चला नेक्स्ट घ्या. आता पुढे काय बेटा, 5th क्वेश्चन आहे विद्यार्थी मित्रांनो, 5वा क्वेश्चन आहे याच्यामध्ये. हा काय क्वेश्चन म्हणतो तुम्ही लक्षात घ्या. फाइंड द नंबर ऑफ शेअर, आपल्याला नंबर ऑफ शेअर काढायचे आहेत. फाइंड द नंबर ऑफ शेअर रिसिव्ड when ₹60,000 was invested, when ₹60,000 was invested in a share of FV ₹100. बघा FV ₹100 and MV ₹120. सोल्युशन आहे, the number of shares received is equal to investment upon MV of the share. The number of share received is equal to investment upon MV of share. लक्षात घ्या, इन्व्हेस्टमेंट किती आहे 60,000 आहे, इन्व्हेस्टमेंट किती आहे 60,000 आहे. त्याच्यानंतर MV ऑफ द शेअर किती आहे 120 आहे. हा 0 कट, हा 0 कट, 6,000 ला 12 नी डिवाइड करायचं. बरोबर आहे, 6,000 ला 12 नी डिवाइड करायचं, 500 आन्सर येतं. लक्षात आलं, किती सोपा प्रश्न आहे बघा. द नंबर ऑफ शेअर रिसिव्ड, इन्व्हेस्टमेंट अपॉन MV ऑफ द शेअर. इन्व्हेस्टमेंट किती आहे या ठिकाणी 60,000. फाइंड द नंबर ऑफ शेअर म्हणले, वेन 60,000 इज इन्व्हेस्टमेंट अपॉन MV ऑफ द शेअर. 60 एकूण टोटल इन्व्हेस्टमेंट आहे बेटा, टोटल इन्व्हेस्टमेंट आहे 60,000. म्हणजे लगेच आपल्याला नंबर ऑफ शेअर रिसिव्ड येतं. टोटल इन्व्हेस्टमेंट आहे या ठिकाणी 60,000 आणि या ठिकाणी MV ऑफ शेअर आहे 120. बरोबर आहे, MV किती आहे या ठिकाणी लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो,
टोटल फाइंड द नंबर ऑफ शेअर रिसिव्ड, नंबर ऑफ शेअर रिसिव्ड, नंबर ऑफ शेअर रिसिव्ड, मुलांनो मुलींनो लक्ष द्या, द नंबर ऑफ शेअर रिसिव्ड, द नंबर ऑफ शेअर रिसिव्ड, इन्व्हेस्टमेंट अपॉन एमव्ही ऑफ द शेअर, इन्व्हेस्टमेंट अपॉन एमव्ही ऑफ द शेअर, इन्व्हेस्टमेंट किती आहे 60,000 आहे आणि एमव्ही ऑफ द शेअर किती आहे 120 आहे, हा झिरो कट, हा झिरो कट, 6,000 ला 12 ने भागा 500 रुपये येतं, कळालं? म्हणजे टोटल इन्व्हेस्टमेंट 60,000 आहे, टोटल इन्व्हेस्टमेंट 60,000 आहे आणि खाली काय येणार आहे तुमचं एका शेअरची किंमत येणार आहे, मग तुम्हाला त्या ठिकाणी टोटल शेअर किती तुम्ही घेतले रिसीव्ह केले ते तुम्हाला त्या ठिकाणी लक्षात येईल, ते 500 शेअर या ठिकाणी आन्सर येतं, द नंबर ऑफ शेअर रिसीव्ड. अशा पद्धतीने इन्व्हेस्टमेंट अपॉन एमव्ही ऑफ द शेअर हा विषय आपण काढू शकतो. ठीक आहे, पुढे काय आन्सर आहे बेटा, पुढे बघा, पुढे काय, श्रीमती मीता अग्रवाल इन्वेस्टेड ₹10,200. श्रीमती मीता अग्रवाल invested ₹10,200 when MV of the share is ₹100. She sold 60 shares when the MV was ₹125 and sold remaining shares when the MV was ₹90. She paid 0.1% brokerage for each trading. Find whether she made profit or loss and how much. ओके, पर्सेंटेजचं सिम्बॉल आहे या ठिकाणी. काय म्हणले बघा, श्रीमती मीता अग्रवाल आहेत, त्यांनी एकूण इन्व्हेस्टेड किती केलाय मनी 10,200 वेन एमव्ही ऑफ द शेअर वॉज, एमव्ही किती होता 100 होता, त्याच्यानंतर शी सोल्ड. आता हा प्रश्न थोडासा मोठा आहे, लक्ष द्यायचंय. एकूण इन्व्हेस्ट केलाय 10,200 रुपये मनी, त्यांनी त्यांच्याकडे 100, त्यांचा एमव्ही होता 100. शी सोल्ड या ठिकाणी तिने 60 शेअर सोल्ड केले, बरोबर आहे. शी सोल्ड 60 शेअर्स वेन द एमव्ही वॉज 125. ज्यावेळेस एमव्ही 125 होता त्यावेळेस त्यांनी तो 60 शेअर सोल्ड केले, बरोबर आहे. त्याच्यानंतर सोल्ड रिमेनिंग शेअर्स वेन द एमव्ही वॉज 90. रिमेनिंग शेअर बाकीचे जे 60 पेक्षा त्यांच्याकडे एकूण टोटल शेअर होते ना, त्याच्यापैकी त्यांनी बाकीचे शेअर 90 रुपयाला विकले आणि शी पेड 0.1%. ह्या दोन्ही प्रोसेसला 0.1% ब्रोकरेज त्यांनी दिलेला आहे. मग ह्या ब्रोकरेज एवढं दिलंय म्हणल्यावर ठीक आहे. आणि फाइंड द वेदर शी मेड प्रॉफिट ऑर लॉस. आता कसं काढायचं ते बघा, तिला प्रॉफिट झालाय का लॉस झालाय मीता अग्रवाल मॅडमला, तर ते आपल्याला सांगायचंय. ठीक आहे बेटा, आता सोल्युशन बघा, सोल्युशन बघा, पोरं लक्ष द्या रे सगळेजण. सोल्युशन, श्रीमती मीता इन्व्हेस्टेड ₹10,200, जशाच तसं 10,200. श्रीमती मीता इन्व्हेस्टेड 10,200. एमव्ही ऑफ शेअर, ए पोरांनो एमव्ही किती होतं रे, हे बघा, एमव्ही ऑफ द शेअर इज ₹100. मग लिहा इथं लगेच एमव्ही ऑफ शेअर 100. द नंबर ऑफ शेअर रिसिव्ड बाय मीता. आता एकूण नंबर ऑफ शेअर रिसिव्ड किती झाले ते बघा, एमव्ही 100 आहे आणि टोटल तिनं 10,200 इन्व्हेस्ट केली आहे. अरे बाबा, नंबर ऑफ शेअर इन्व्हेस्टेड येतं लगेच, रिसिव्ड येतं. नंबर ऑफ शेअर रिसिव्ड बाय मीता, इन्व्हेस्टमेंट किती आहे 10,200 आणि एमव्ही ऑफ 1 शेअर किती आहे, ज्यावेळेस तिनं ते विकत घेतलं, एमव्ही ऑफ 1 शेअर आहे त्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो 100. ठीक आहे, एमव्ही ऑफ 1 शेअर किती आहे 100 आहे. त्यामुळं टोटल 10,200 अपॉन 100, आपण ह्याला भाग घातला, हे 0 हे 0 कट, किती आलं 102 आलं. 102 शेअर तिनं हे केलेले आहेत, बरोबर आहे, रिसिव्ह झालेले आहेत तिला. आता पुढे काय म्हणायचं मग, 102 झालं तर श्रीमती मीता रिसिव्ड 102, 102 शेअर, शी पेड 0. मग तिनं प्रत्येक ह्याला 0.1% ब्रोकरेज दिलेलं आहे. ब्रोकरेज एवढं दिलेलं आहे कशावर, ह्या 102 शेअर विकत घेताना. मग या ठिकाणी अमाऊंटला ब्रोकरेज कशावर दिली, अमाऊंटवर दिली की नाही, इन्व्हेस्ट केलेल्या. मग श्रीमती मितांनी किती केल्या होत्या 10,200. ब्रोकरेज इज इक्वल टू 0.1% आहे ब्रोकरेज फॉर बाईंग शेअर 102 शेअर घेताना, म्हणजे 0.1 हा पर्सेंटला 100 इंटू अमाऊंट किती आहे 10,200. ब्रोकरेज किती आला त्याच्यावर 10.20 रुपये, बरोबर आहे 10.20 रुपये. त्याच्यामुळं ज्या वेळेला श्रीमती मीता मॅडम ज्या वेळेला शेअर घेत होत्या त्यांना 10,200 रुपये तर लागले 102 शेअर घेताना, वरी प्लस त्यांना ब्रोकरेज लागलं 10.20 रुपये, म्हणजे टोटल त्यांना लागले 10,210 रुपये .20. हे पहिलं आपण दिलं, ह्याला पहिलं नाव दिलं.
शी सोल्ड, त्याच्यानंतर त्यांनी काय केलं, शी सोल्ड 60 शेअर. आता त्यांनी, हे इम्पॉर्टंट आहे बघा, त्यांनी पुन्हा 60 शेअर सोल्ड केल्या जेव्हा MV 125 होता. म्हणजे 125 गुणिले 60 करावं लागेल तुम्हाला. त्यांना अमाऊंट किती आली, रिसीव्ह किती झाली अमाऊंट, 7,500 रुपये. म्हणजे अमाऊंट रिसिव्ड बाय मीता बाय सेलिंग 60 शेअर. ज्यावेळेस MV किती होता, 125, त्याच्यामुळे नंबर ऑफ शेअर इंटू MV आहे 125, नंबर ऑफ शेअर किती आहे 60. 125 गुणिले 60 केलं, 7,500 आलं. लक्षात घ्या, एक एक प्रोसेस. तिला अमाऊंट आली, 60 शेअर तिनं विकली केव्हा, 125 MV असताना, असं प्रश्नातच दिले, त्याच्यामुळं तिला 7,500 आली. टोटल शेअर आपण काढले होते, किती होते प्रश्नात दिलं नव्हतं. इन्व्हेस्टमेंट अपॉन एक MV होता 100 रुपये, आपण काढलं. टोटल तिने 102 शेअर घेतली, त्यापैकी पहिल्यांदा 60 विकली, राहिले किती 42. रिमेनिंग शेअर हे बघा, ही टोटल 102 होते, 60 विकले, राहिले 42. मग 42 राहिल्यानंतर 42 शेअर्स सोल्ड, तिनं 42, बाकीचे रिमेनिंग शेअर 90 रुपये, 90 रुपयाला विकले तिनं, 90 रुपयाला एक शेअर. म्हणजे अमाऊंट रिसिव्ड बाय मीता बाय सेलिंग 42 शेअर. 42 शेअर तिच्याकडे ज्यावेळेस शिल्लक होते त्यावेळेस तिने एक शेअर 90 रुपयाला विकला. 90 गुणिले 42, उत्तर आलं 3780. उत्तर आलं 3780, बरोबर आहे, 3780. हे तिसरा पॉइंट आला. फ्रॉम 2 and 3 द टोटल अमाऊंट रिसिव्ड बाय मीता, द टोटल अमाऊंट रिसिव्ड बाय मीता काय आलं, तिला टोटल अमाऊंट 60 शेअर विकल्यावर तिला अमाऊंट आलती 7,500 आणि पुन्हा अमाऊंट आली 3,780. दोघांची बेरीज केल्यावर अमाऊंट तिला आली 11,280. पण सेल करताना पण तिला ब्रोकरेज लागलेला आहे, बरोबर आहे, ब्रोकरेज 0.3%चा. मग ह्याच्यावर 0.3%चा ब्रोकरेज काढा. किती आलंय ब्रोकरेज तिला बघा, शी पेड ब्रोकरेज 0.1% आहे, सॉरी 0.1%. कशावर, ह्या अमाऊंटवर 11,280, विच इज शी रिसिव्ड 11,280, 0.1% अपॉन 100. हा झिरो कट, हा झिरो कट, हा झिरो कट, हा किती राहणार मग या ठिकाणी 1,128 गुणिले 0.1 अपॉन 10, बरोबर आहे. तर हे ह्याचं उत्तर येतं 11.28. इथं जेव्हा भागाकार कराल तुम्ही, हे पॉईंटचे मी तुम्हाला शिकवलेले आहेत, हे कराल त्यामुळे तुम्हाला 11.28 हे आन्सर येईल. आणि मग ऍक्च्युअल अमाऊंट रिसिव्ड, मग ही जी अमाऊंट ऍक्च्युअल अमाऊंट तिनं रिसिव्ह किती केली, आपल्याला तिनं रिसिव्ह केली होती 11,280. हे बघा, ही टोटल शेअर मधून तिनं विकलेले शेअर तिला आलेली अमाऊंट 11,280 आहे. त्याच्यामधून 11.28 काढा, आन्सर येतं 11,268, बरोबर आहे. 11,268.72 ही तिला ऍक्च्युअल अमाऊंट रिसिव्ह झाली. त्याच्यामुळं आपण इथं काय म्हणलंय, शी इज ऑन प्रॉफिट, बरोबर आहे. द ऍक्च्युअल अमाऊंट रिसिव्ड बाय मीता इज मोर दॅन इन्व्हेस्टमेंट. तिनं इन्व्हेस्टमेंट केल्यापेक्षा तिला आलेली रक्कम जास्त आहे. बघा, इन्व्हेस्टमेंट केलेला 11,268 मायनस ही तिनं इन्व्हेस्टमेंट केलेली रक्कम, ऍक्च्युअल अमाऊंट रिसिव्ड एवढी आहे, इन्व्हेस्ट केलेली एवढी आहे, आणि तिला फायदा कितीचा पडलाय बेटा, जवळपास 1,058 रुपयाचा फायदा पडलाय. ठीक आहे. सो शी इज इन प्रॉफिट. मिताली मॅडम इज इन प्रॉफिट. मिताली मॅडम इज इन प्रॉफिट. पहिल्यांदा फक्त टोटल इन्व्हेस्टमेंट दिली होती त्यांनी 10,280 ची काहीतरी, आणि तिने प्रत्येक ते 10,280 केव्हा, तर ज्यावेळेस MV 100 रुपये होता. म्हणजे टोटल शेअर तिने विकत घेतले, तुम्हाला कळालं असेल. नंबर ऑफ शेअर कसे कळतील आपल्याला, इन्व्हेस्टमेंट अपॉन 1 शेअरची किंमत, इन्व्हेस्टमेंट 10,080 आणि डिवायडेड बाय या ठिकाणी कसं केलं आपण, या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट टोटल. बघा, टोटल कसं केलं या ठिकाणी, हे इन्व्हेस्टमेंट अपॉन MV ऑफ 1 शेअर 10,200 अपॉन हे 100 केलं, 102 शेअर आले आपल्याला, 102 शेअर आले. टोटल शेअर एवढे होते. मग तिथं काय म्हणले, कंडिशन होत्या, पहिले 60 शेअर 125 ला विकले आणि पुन्हा रिमेनिंग राहिलेले 42 शेअर 90 रुपयाला विकले. त्याचीच बेरीज केली, त्याची बेरीज आणि हा 10,200 मध्ये आपण मायनस केलं. फक्त एकच लक्षात आहे, ब्रोकरेज प्रत्येकाला तिने 0.1% दिले प्रत्येक प्रोसेसला. त्याच्यामुळे या ठिकाणी ह्याच्यावर तुम्हाला ब्रोकरेज लावायचं, बरोबर आहे. हे बघा, हे जे आहे 10,200 च्या ह्याच्यावर ब्रोकरेज लावून किती किंमत येते, 10,000. ती जी किंमत 10,210 ही किंमत तुम्ही काढू शकता. ठीक आहे. ह्याच्यावर ब्रोकरेज तिला प्लस करावा लागलाय आणि ह्याच्यामध्ये मायनस करावा लागलाय. एवढं जरी तुमच्या लक्षात आलं, हे 7,500 प्लस हे 3,780 हे प्लस करून त्याच्यावर ब्रोकरेज लावला, ब्रोकरेज कटवला आपण, बाजूला केला, आणि हे टोटल अमाऊंट परचेसिंग करताना तिला ब्रोकरेज ऍड करावा लागलाय, बरोबर आहे.
शेअर विकत घेताना ब्रोकरेज ऍड करावा लागला, कारण त्या कमिशन वाल्या माणसाला द्यावा लागला, आणि शेअर सोल्ड करताना ब्रोकरेज काटून आपल्याला रिमेनिंग पैसे येतात. ठीक आहे, कळलं सर्वांना? तर हे एक्झाम्पल थोडंसं लक्षात घ्या, महत्वाचं एक्झाम्पल आहे. तुम्हाला क्रिटिकल वाटेल, पण विद्यार्थी मित्रांनो खरंच हे एक्झाम्पल क्रिटिकल नाहीये. ओके, अजिबात ह्याच्यामध्ये क्रिटिकल काही सुद्धा नाहीये. तुम्ही थोडा थोडा जर भाग बघितला तर तुम्हाला हा सर्व भाग अगदी स्पष्टपणे छानपैकी दिसून येईल. ओके, कळलं सर्वांना विद्यार्थी मित्रांनो काय म्हणतोय ते? लक्षात आलं का बेटा? ह्याच्यामध्ये काही डिफिकल्ट आहे का? तर विद्यार्थी मित्रांनो ह्याच्यामध्ये काही सुद्धा डिफिकल्ट नाहीये. ओके, ह्याच्यामध्ये काही सुद्धा डिफिकल्ट नाहीये बेटा. कळलं सर्वांना? व्हेरी गुड. चला आता क्वेश्चन 7वा बघायचा आहे पुढचा आपल्याला. क्वेश्चन 7वा काय? क्वेश्चन 7वा, द मार्केट व्हॅल्यू ऑफ शेअर अँड डिव्हिडंड डिक्लेअर्ड बाय द टू कंपनीज. बरोबर आहे, मार्केट व्हॅल्यू ऑफ शेअर अँड डिव्हिडंड डिक्लेअर्ड बाय टू कंपनीज इज गिवन बिलो. खाली दिलेला आहे. फेस व्हॅल्यू इज सेम, फेस व्हॅल्यू दोघांची सेम आहे 100 रुपीज. बाकी एमव्ही आणि डिव्हिडंड हे खाली दिलेलं आहे. फॉर बोथ शेअर इन्व्हेस्टमेंट इन विच कंपनी इज मोर प्रॉफिटेबल. त्यांनी काय दिले खाली, तुम्हाला कोणत्या कंपनीमध्ये, ए कंपनीमध्ये का बी कंपनीमध्ये तुम्ही जर इन्व्हेस्टमेंट केली किंवा केलेली आहे तर कोणती प्रॉफिटेबल आहे, म्हणजे कोणती फायद्यातली आहे ते सांगायचंय. लक्ष द्या पोरो. काय दिले? कंपनी ए, कंपनी ए मध्ये किती आहे? 132 रुपये 12%. बरोबर आहे. कंपनी ए मध्ये किती दिले? 144. एमव्ही किती आहे? इथं हे बघा, कंपनी ए इथं दिलं नाही बेटा, इथं मी लिहून देतो. हा जो आहे या ठिकाणी हा एमव्ही आहे. बरोबर आहे, हा एमव्ही आहे आणि हा डिव्हिडंड आहे. ओके, हा एमव्ही आहे, हा डिव्हिडंड आहे. ओके, तर याच्यामध्ये कंपनी एमव्ही किती आहे? 132. इथं लिहिलं 132 कंपनी ए साठी. डिव्हिडंड किती आहे? 12% आहे. त्याच्यामुळे रेट ऑफ रिटर्न काढा डायरेक्ट. रेट ऑफ रिटर्न डिव्हिडंड इन्कम अपॉन सम इन्व्हेस्टेड इंटू 100. डिव्हिडंड इन्कम किती आहे बेटा? डिव्हिडंड इन्कम 12%. 12 लिहिलं इथं. डिव्हिडंड इन्कम 12. सम इन्व्हेस्टेड किती आहे? सम इन्व्हेस्टेड आहे 132. सम इन्व्हेस्टेड आहे 132 गुणिले 100. हे फॉर्म्युला रेट ऑफ रिटर्नचा लक्षात ठेवा पोरो. रेट ऑफ रिटर्न लक्षात ठेवा, रेट ऑफ रिटर्न लक्षात ठेवा, रेट ऑफ रिटर्न लक्षात ठेवा. सम डिव्हिडंड इन्कम अपॉन सम इन्व्हेस्टेड. अरे डिव्हिडंड लिही, इथंच दिले बाबा. कंपनी एचं डिव्हिडंड 12% दिले आणि 132 हा एमव्ही दिलाय. सम इन्व्हेस्टेड 132 लिही, 12% ही लिही, इंटू 100 ला 100 जशाच तसं कर. किती येतं? ह्याला ज्यावेळेस आपण भागतो 12 गुणिले 100 कर, किती येतं? 1200 येतं. आपण 132, 1200 आपण 132 ला भागल्यानंतर 9.09 हे आपल्याला आन्सर येतं. ठीक आहे, इथंच आन्सर काढायचं आपल्याला. हेच महत्वाचं आहे. पॉइंटचे कसे करायचे मी ते शिकवलेलं आहे. ओके, 12/132 इंटू 100 9.09% ह्याचं हे आन्सर आलं, म्हणजे रेट ऑफ रिटर्न हा आला. आता हा रेट ऑफ रिटर्न आला की पुढच्या ह्याला बघा काय दिले. कंपनी बी साठी एमव्ही किती आहे? 144. कंपनी बी साठी एमव्ही आहे 144. हा बघा, कंपनी बी साठी एमव्ही आहे 144 आणि डिव्हिडंड आहे 16. अरे बाबा, डिव्हिडंड 16 दिलाय. डिव्हिडंड मग रेट ऑफ रिटर्न डिव्हिडंड इन्कम अपॉन सम इन्व्हेस्टेड इंटू 100. डिव्हिडंड इन्कम 16, सम इन्व्हेस्टेड 144. बरोबर आहे, 144 इंटू 100. ह्याला काय केलं आपण? हे 1600, ह्या 16 इंटू 100 केला आपण, 144 न भागलं, आन्सर आलं 11.11%. बरोबर आहे, 2. त्याच्यामुळे आपल्याला फ्रॉम 1 आणि 2 लक्षात आलं 2 इज मोर प्रॉफिटेबल. द इन्व्हेस्टमेंट इन कंपनी बी मध्ये केलेली इन्व्हेस्टमेंट जास्त रिटर्न जास्त देणार आहे, कारण इथं 11.11% रिटर्न आहे आणि इथं 9.09% रिटर्न आहे, ते मोर आहे. त्याच्यामुळे कंपनी बी इज मोर प्रॉफिटेबल. इन्व्हेस्टमेंट इन कंपनी बी इज मोर प्रॉफिटेबल असं आपण म्हणू शकतो. ठीक आहे, कळतंय का? दमाने बघायचंय. मी तुम्हाला काय सांगितलंय, माझे लेक्चर बघताना मी 100% बेटा मनातून तुम्हाला सांगतोय. माझी खूप तळमळ आहे तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे सांगण्याची, कळण्याची. तर तुम्हाला परत बघायचं बेटा. जे विद्यार्थी एक लेक्चर 5-5दा बघणार आहेत आणि मग मी तुम्हाला विचारणार, तुम्हाला नाही आलं ना मला फोन करा बेटा, पण तुम्हाला एक लेक्चर 5-5 वेळेस बघायचंय. तुम्हाला ते सगळं अक्रक्स तुम्हाला जाणून घ्यायचं आहे आणि 100% परफेक्टली करायचंय. ठीक आहे, तुमच्या सोबत मी आहे, काही घाबरायचं नाही, काही टेन्शन घ्यायचं नाही बेटा. ठीक आहे, कळतं सर्वांना? तर 100% ही गोष्ट तुम्ही सर्वांनी करायची आहे. आता बेटा ह्याच्यामध्ये ही गोष्ट आली, पहिला आणि दुसरं आलं. लक्षात आलं? पहिला आणि दुसरं आलं बेटा. हे पहिलं आलं, दुसरं आलं.
कळालं. ह्याच्यामध्ये रेट ऑफ रिटर्नचा फॉर्म्युला फक्त लक्षात ठेवला, डिव्हिडंड इन्कम अपॉन सम इन्व्हेस्टेड. सर सरळ सरळ सम इन्व्हेस्टेड 132 इथंच दिलेला आहे बघा, 132 आणि हे 12%. ह्यालाच आपण फक्त इथं भागाकार करण्याचा टास्क आहे आपल्याला, अवघड थोडासा, तो तुम्हाला शिकवलेलाच आहे मी बेसिक. कळलं. झालं बेटा, ह्याच्यामध्ये एवढंच आहे. काय ह्याच्यामध्ये आता हे क्वेश्चन शेवटचा 8वा क्वेश्चन बघा, 8वा 9वा किती आहेत आपल्याला ह्याच्यामध्ये 10 क्वेश्चन आहेत बेटा, 10 क्वेश्चन आहेत. ठीक आहे, जास्त क्वेश्चन नाही आहे त्याच्यामध्ये, 11 क्वेश्चन आहेत. तर आता आपल्याला कितवा 8वा क्वेश्चन चाललाय. ठीक आहे, 8वा क्वेश्चन चाललाय. काय म्हणतो बेटा 8वा क्वेश्चन? 8वा क्वेश्चन विद्यार्थी मित्रांनो काय म्हणतो? श्री आदित्य संघवी इन्व्हेस्टेड ₹50,118 50,118 रुपये आदित्य सांघवी इन्व्हेस्ट करतो इन शेअर ऑफ FV. त्याची FV किती आहे बेटा? 100 रुपये. त्याची FV किती आहे? फेस व्हॅल्यू किती आहे? 100 आहे. व्हॉट वेन द मार्केट व्हॅल्यू इज ₹50. ज्यावेळेस MV 50 रुपये असतो त्यावेळेस त्यांनी 50,000, ज्यावेळेस फेस व्हॅल्यू एवढी 100 असते आणि मार्केट व्हॅल्यू 50 असते त्यावेळेस त्यांनी 50,118 रुपये इन्व्हेस्ट केलेत. रेट ऑफ ब्रोकरेज इज 0.2% आहे अँड द रेट ऑफ GST ऑन ब्रोकरेजवर GST 18% लागलेला आहे. तुम्हाला सर्वांना माहिती GST ब्रोकरेजवर 18% असतो, 18% आहे. देन हाऊ मेनी शेअर्स वर परचेस्ड फॉर रुपीज. मग 50,118 रुपये मध्ये त्यांनी किती शेअर परचेस केले हे तुम्हाला सांगायचंय. आता बघा, लेट 1 शेअर किती आहे? फाइंड द इन्व्हेस्टमेंट रिक्वायर्ड फॉर 1 शेअर. आता एक लक्षात घ्या, फक्त हे लिहिलं नाही तरी चालतंय. लेट MV इज इक्वल टू 50 लिहा डायरेक्ट. लेट MV इज इक्वल टू 50, ब्रोकरेज ॲट 0.2% ऑन ₹50. आता ब्रोकरेज कशावर लागणार आहे बेटा? एका ह्याच्यावर लागणार आहे का नाही? 50 म्हणजे काय या ठिकाणी? MV आहे. MV वर ब्रोकरेज लागणार आहे, त्याच्यामुळे ब्रोकरेज ॲट 0.2% ऑन या ठिकाणी MV आहे या ठिकाणी ₹50. म्हणजे 50 इंटू हा 0.2% म्हणजे 0.100 बरोबर आहे. हा 50 इंटू 0.2/100 किती येतं? हा 0 कट, हा 0 कट, हा 5 दोन्ही ह्याचा गुणाकार आणि पुन्हा 10 ने भागायचं, 0.110 रुपीज येणार. म्हणजे आणि पुन्हा हे 0.110 काय बेटा? ब्रोकरेज आहे. आणि हा ब्रोकरेजवर आलेल्या ब्रोकरेजवर 18% GST लागलाय. म्हणजे GST ऑन ब्रोकरेज ॲट 18% म्हणजे काय करणार आपण? ह्या 0. किती येणार आहे? हा 0.10, हा 0.10 इंटू 18/100 बरोबर आहे. 0.10 हा ब्रोकरेज, 0.10 काय? ही ब्रोकरेज आहे, ह्याच्यावर 18% GST म्हणजे 18/100 इज इक्वल टू हा 0 कट, हा 0 कट, इथं काय येणार? 0.018 रुपीज. ह्याचा भाग घातल्यानंतर आपल्याला हे आन्सर भेटणार. कळलं सर्वांना? लक्षात आलं हे कसं आलं ते? पुढे घ्या. आता पुढे काय म्हणलंय? इन्व्हेस्टमेंट फॉर 1 शेअर. आता 1 शेअरची इन्व्हेस्टमेंट किती आहे ते काढलं आपण डायरेक्ट. इन्व्हेस्टमेंट फॉर 1 शेअर किती आहे रे? इन्व्हेस्टमेंट फॉर 1 शेअर बेटा, इन्व्हेस्टमेंट फॉर 1 शेअर इन्व्हेस्टमेंट फॉर 1 शेअर बघा, इन्व्हेस्टमेंट फॉर 1 शेअर 50 रुपये MV आहे. ऍक्च्युअल 50 रुपये तुम्हाला MV द्यायचे, कारण ते जे काही त्यांनी विकत घेतले 50 रुपये MV असताना विकत घेतले शेअर. त्याच्यामध्ये 0.10 हा ब्रोकरेज आहे आणि हा ब्रोकरेजवर लागणारा GST आहे बेटा 0.110, 18%. आणि मग ह्या दोघांची टोटल केली तर 50.118 येणार आहे. 50.118 म्हणजे इन्व्हेस्टमेंट बाय आदित्य इज ₹50,118 आहे बरोबर आहे. आता ह्याच्यामध्ये नंबर ऑफ शेअर कसे काढायचे? द नंबर ऑफ शेअर परचेस्ड ही एका शेअरची काढली बरं का, आपण सिंगल शेअरची काढली. तर आता इथं काय येणार आहे? नंबर ऑफ शेअर काढायचे. इन्व्हेस्टमेंट किती केली आदित्यनं? 50,118 रुपये केली आहे आणि इन्व्हेस्टमेंट फॉर 1 शेअर किती आहे? 50.118 आहे बघा, ही 50.118. तर याच्यामध्ये आपल्याला किती आलं इथं? मग नंबर ऑफ शेअर परचेस्ड किती आलं बाय आदित्य? 1000 आलं. ज्यावेळेस ह्याला आपण सोडवतो त्यावेळेस 1000 येतं. ठीक आहे, 1000 येतं बरोबर आहे. हा कसं जाणार? हा डायरेक्टली कट होणार असा. हा पॉईंट इथं पॉईंटच्या अलीकडे 1 2 3 आहे, त्याच्यामुळे इथं 1 2 3 असे डायरेक्टली लागणार आणि 1000 होणार. ठीक आहे, हे समान आहे दोन्ही पण. हा फक्त इथं डायरेक्टली काय येतो? हा पॉइंट आहे, इथं पॉइंट दिलेला आहे त्याच्यामुळे 1 2 3 हे 0, इथं 3 0 लागतात, बाकी हे त्याचा 1 होतो. म्हणजे 1000 ह्याचा आन्सर येतं आपल्याला डिवाइड केल्यानंतर. ठीक आहे, याचं 1000 आन्सर येतं. आता 1000 आन्सर आलं विद्यार्थी मित्रांनो की मग आपल्याला त्यांनी तेच काढा म्हणलं होतं. आपल्याला काय काढा म्हणलं होतं? हाऊ मेनी शेअर्स वर परचेस्ड, एवढंच काढा म्हणलं होतं बरोबर आहे. एवढंच काढा म्हणलं होतं.
लक्षात आलं? एवढंच काढा म्हणलं होतं आपण, एवढंच काढलं, बाकी काही नाही. फक्त डायरेक्टली हे लिहिण्याची सुद्धा आपल्याला गरज नाही. ठीक आहे, हे लिहिण्याची सुद्धा आपल्याला गरज नाही. फक्त डायरेक्टली तुम्ही MV इज इक्वल टू 50, ब्रोकरेज 50 वर किती लागतो 0.2%, त्याची व्हॅल्यू काढली. त्या ह्याच्यावर पुन्हा ह्या ब्रोकरेजवर 18% GST, त्याची व्हॅल्यू काढली. आणि मग MV प्लस 50 रुपये, MV प्लस हे टॅक्स, हे GST ह्याच्यावरचा आणि हा ब्रोकरेज त्याचं ऍड केलं. आणि ऍड केल्यानंतर सरळ सरळ इन्व्हेस्टमेंट टोटल 50,118 होती आणि इन्व्हेस्टमेंट फॉर 1 शेअर 50.118, त्याला गुणाकार, त्याला भागलं की नंबर ऑफ शेअर विकत येतात. एक म्हणजे एकूण टोटल इन्व्हेस्टमेंट आणि एका शेअरची किंमत, एकूण टोटल इन्व्हेस्टमेंट आणि एका शेअरची किंमत, एकूण टोटल इन्व्हेस्टमेंट आपण एका शेअरची किंमत, नंबर ऑफ शेअर येतात बेटा. मग किती विकत घेतले ते कळतंय ना? मनाला फील झालं पाहिजे जे सांगतोय ते. परत परत बघा, सरांनी खूप समजून सांगितलंय, एक एक पॉइंट याच्यामध्ये समजून सांगितलंय बेटा. ठीक आहे, व्हेरी गुड. चला, खूप छान. आता याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, याच्यानंतर हा बघा, आपल्याला काय बघायचं आहे, 9 बघायचंय. श्री बाटलीवाला sold shares of ₹30,350 and purchased a share of ₹69,650 in a day. He paid brokerage at the rate of 0.1% on sale and purchase 18% GST. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, श्री बाटलीवाला sold shares of ₹30,350 and purchased a share of ₹69,650 in a day. ही पेड ब्रोकरेज ॲट द रेट ऑफ 0.1%. बघा, इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत, वर्ड प्रॉब्लेम मध्ये लगेच डोक्यात जाणार नाहीत. फायनान्शियल प्लॅनिंग या टॉपिकचे वर्ड प्रॉब्लेम एवढे सोपे नाही आहेत बेटा, मी जे सांगतोय, कारण हे सगळ्या टर्मिनॉलॉजी न्यू आहेत तुमच्यासाठी. एक एक ओळ वाचतोय त्याच्याकडे ऑब्झर्व करा, सोल्युशन कसं लिहितोय आपण, बघतोय आपण, हे ऑब्झर्व करायचंय तुम्हाला आणि प्रॅक्टिस करायचे. ठीक आहे, आता लक्षात घ्या. श्री बाटलीवाला सोल्ड शेअर्स ऑफ ₹30,350 अँड परचेस्ड शेअर 69,650 in a day. He paid brokerage at the rate of 0.1% on a sale and purchased 18% GST was changed on brokerage. Find his total expenditure on the brokerage and tax. आपल्याला फक्त GST आणि टॅक्स काढायचा आहे. लक्षात घ्या, सोल्युशन. ब्रोकरेज किती आहे? ब्रोकरेज अँड GST ऑन सेलिंग शेअर्स इज रुपीज किती आहे बेटा? द बाटलीवाला सोल्ड शेअर्स ऑफ 30,350, बरोबर आहे, ₹30,350. ब्रोकरेज अँड GST ऑन सेलिंग शेअर्स फॉर रुपीज. आपल्याला काय काढायचं आहे? ब्रोकरेज आणि GST काढायचं आहे. कुठल्या शेअरवर? 30,350 जे इन्व्हेस्ट केलेले आहेत, बरोबर आहे, याच्यावर 30,350. ब्रोकरेज किती आहे? 0.1% आहे. ब्रोकरेज किती आहे? 0.1% आहे. ब्रोकरेज ऑन 30,000 म्हणजे याच्यावरचा ब्रोकरेज किती आहे? 30,350 वरचा 30,350 इंटू ब्रोकरेज किती? 0.1%. बघा, हा 0.1%, 0.1 अपॉन पर्सेंटला खाली 100 किती आलं? मग हे हा 0 कटला, हा 0 कटला, 3,035 इंटू 0.1 अपॉन 10 किती येतं त्याचं सोल्युशन केल्यावर? 30.25. लक्षात आलं? ब्रोकरेज 30.25 रुपीज. आणि पुढे काय? आता पुढे काय म्हणले त्यांनी? GST ॲट 18% ऑन ब्रोकरेज. आता ब्रोकरेजवर GST किती बसलाय? 18%. ब्रोकरेज किती आलं बेटा? ते 30 रुपये पॉईंट 35 पैसे, बरोबर आहे, 30.35 रुपये, 30.35. मग हे 30.35 गुणिले त्याच्यावर 18%, 18/100, बरोबर आहे. मग GST येतो आपल्याला. मग GST किती आला? ह्याच्यावर केल्यावर 30.35 इंटू 18/100. हा 18 कसा? 18% होता, 18%, 100. हा 5.46. ह्याला सोडवल्यावर किती येतो आन्सर? 5.46. ओके. पुन्हा काय काढायचे? GST, ब्रोकरेज अँड GST ऑन परचेसिंग शेअर ऑफ 69, पुन्हा 69,000चा. आता आपण ह्याच्यावर काढलं का नाही? आता आपण ह्याच्यावर काढलं होतं 30,350 वर काढलं होतं. आता परचेस्ड शेअर्स ऑफ 69,650 वर काढा. ठीक आहे, चला. 69 इथं काय काढलं? पुन्हा ब्रोकरेज अँड GST ऑन परचेसिंग शेअर 69,650. ब्रोकरेज किती आहे? 0.1%च आहे. ह्याच्यावर काढलं 69,650 इंटू 0.1 अपॉन 100. हा 0 कट, हा 0 कट, 6,965 इंटू 0.1, बरोबर आहे, अपॉन 10. आन्सर काय आलं? 69.65. 69.65. 69.65 हे आन्सर आलं याच्यावरतं. ठीक आहे. त्याच्यानंतर हे आन्सर आल्यावर
जीएसटी ॲट 18% ऑन ब्रोकरेज, जीएसटी ॲट 18% ऑन ब्रोकरेज, ब्रोकरेज किती आली बेटा 69.65 आली होती, त्याच्यावर 18%, म्हणजे ब्रोकरेजवर, ब्रोकरेजची जी व्हॅल्यू आली रुपीज मध्ये त्याच्यावर 18%, रुपीज मध्ये आली ती 69.65, त्याच्यावर 18% जीएसटी, 18/100 12.25, ह्याचा आन्सर काय येणार आहे 69.65 इंटू 18/100 केल्यावर त्याचा आन्सर येतं 12.54. ठीक आहे, त्याचा आन्सर येतं 12.54. मग या ठिकाणी टोटल एक्सपेंडिचर कसा काढला आपण, हा 30,000 बरोबर आहे. बघा बाटलीवालाच टोटल एक्सपेंडिचर ऑफ ब्रोकरेज अँड जीएसटी हा 30 जीएसटी आणि ब्रोकरेजवर त्या माणसाचा फक्त एक्सपेंडिचर काढायचा होता, आपल्याला बाकी दुसरं काही काढायचं नव्हतं. मग 30.35 हे सगळे आपण जे 1 2 3 4 आहेत ते ऍड केले, ब्रोकरेज जीएसटी आणि मग आपण डायरेक्टली त्याची किंमत काढली, 118 रुपये आली. आणि हे 118 रुपये त्या माणसाने त्या ब्रोकरेजवर आणि जीएसटी वर खर्च केले होते, बरोबर आहे, ब्रोकरेजवर आणि जीएसटी वर खर्च केले होते, त्याचे एक्सपेंडिचर आपण ते काढलेलं आहे. लक्षात आलं विद्यार्थी मित्रांनो, हा प्रॉब्लेम अगदी सोपा होता. प्रॉब्लेम दिसायला मोठा दिसतोय, प्रॉब्लेम काय होता, श्री बाटलीवाला सोल्ड shares of rupees 30,350 and purchased 69,650 in a day. He paid brokerage 0.1% आणि शेअर आहे जीएसटी किती आहे 18% आहे. तर तुम्हाला काय काढा म्हणले, फाइंड हिज टोटल एक्सपेंडिचर ऑन ब्रोकरेज आणि टॅक्स काढा म्हणले. तर तुम्हाला डायरेक्ट हा 30,350 वरचा 0.1% न ब्रोकरेज काढा, जी ब्रोकरेज किती आला 30 रुपये पॉईंट 25 आला, 30.25 आला. ह्या 30.25 वर 18%, इथं जे म्हणले 18% जीएसटी तो काढा, तो किती आला या ठिकाणी 5.46, हा 30.35, 18%, 18/100 आणि परत मग दुसरी व्हॅल्यू आहे 69,650, त्याच्यासाठी त्याच पद्धतीनं 0.1% न काढा आणि 0.1% वरून ही व्हॅल्यू येते, याच्यावर 18% टॅक्स लावा, 18% इथं लागतो 69.65 इंटू 18/100, त्याच्यावरची व्हॅल्यू येते. ह्या प्रश्नामध्ये कसरत एकच आहे, अवघड एकच आहे की ते म्हणजे भागाकार. सर ह्या पॉइंट मधले कसे करायचे, मी जे भागाकार काढायचे पॉइंटचे गुणाकार, जे पॉइंटचे तुम्हाला जे शिकवलेले आहेत बेटा बेसिक, ते बेसिक प्रत्येक मुलांनी बघायचे आणि रफ वही मध्ये करून बघायचे. 100% तुम्हाला ते येणार आहे बेटा, लक्षात येतं, 100% तुम्हाला ते तुमच्या मनामध्ये बसेल. तुम्ही अगदी तोंड पाठ सगळं करून टाकाल, अगदी तुम्हाला असं सर हे असं तुम्हाला एकदम बघितल्या कॅल्क्युलेशन करण्याची गरज सुद्धा लागणार नाही, एवढ्या सुंदर पद्धतीने ते तुम्हाला समजून सांगितलेत. त्यामुळे कितीही पोरगड्ढ, किती बी झिरो आणि किती बी येडं असलं तरी प्रत्येक मुलींनी ते बघायचे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, चला विद्यार्थी मित्रांनो, याच्यानंतरचा आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. नेक्स्ट क्वेश्चन कोणता आहे बेटा, 10वा क्वेश्चन आहे, मोठा क्वेश्चन आहे. काय म्हणलंय, मोठा क्वेश्चन नाही, डायरेक्टली सोपा आहे, सोप्या पद्धतीनं काढायचा आहे. बघा काय काय काढायचं ते तुम्हाला सांगतो. काय काढायचंय, श्रीमती अरुणा ठक्कर परचेस्ड 100 शेअर्स ऑफ FV 100 शेअर परचेस केलेत, त्याची फेस व्हॅल्यू आहे 100. वेन द MV इज रुपीज 1200, MV किती आहे त्याची 1200 आहे. शी पेड ब्रोकरेज ऍट द रेट ऑफ 0.3%, तिचा ब्रोकरेज किती आहे 0.3% आहे आणि जीएसटी आहे 18%. ऑन ब्रोकरेज बरोबर आहे. फाइंड द फॉलोइंग, काय काय काढायचंय, नेट अमाऊंट पेड फॉर 100 शेअर, नेट अमाऊंट पेड फॉर 100 शेअर. त्याच्यानंतर दुसरा आहे ब्रोकरेज पेड ऑन सम इन्व्हेस्टेड, नेट अमाऊंट पेड फॉर 100 शेअर काढायचे, ब्रोकरेज पेड फॉर ऑन सम इन्व्हेस्टेड, जी किती इन्व्हेस्ट केली त्याच्यावर ब्रोकरेज काढा, जीएसटी पेड ऑन ब्रोकरेज काढा, ब्रोकरेज निघाल्यानंतर त्याचा जीएसटी काढा आणि टोटल अमाऊंट पेड फॉर 100 शेअर, टोटल अमाऊंट पण तुम्हाला 100 शेअर साठी काढायचे. कसं काढणार बघा, सोल्युशन काय, द MV ऑफ 1 शेअर, MV किती दिला होता त्यांनी, बघा MV किती दिला होता बेटा, MV किती आहे 1200 आहे, MV किती आहे 1200 आहे, बरोबर आहे. MV इज रुपीज 1200, द MV ऑफ 1 शेअर इज इक्वल टू 1200, बरोबर आहे 1200 रुपये, 1200. द इन्व्हेस्टमेंट फॉर 100 शेअर, 100 शेअरची इन्व्हेस्टमेंट किती आहे, 100 शेअरची इन्व्हेस्टमेंट किती आहे. अरे बाबा, इन्व्हेस्टमेंट लक्षात ठेवण्यासाठी एकूण तुझी MV किती आहे, MV 1200, शेअर किती आहेत 100, गुणाकार करना मग 1200 इंटू 100, 1,20,000, 1,20,000 ही तुझी इन्व्हेस्टमेंट आली.
ह्या 1,20,000वर 0.3% ब्रोकरेज आहे. 1,20,000वर 0.3% ब्रोकरेज आहे. अरे बाबा, ब्रोकरेज ॲट 0.3% कशावर? 1,20,000वर. जी तुझी टोटल इन्व्हेस्टमेंट आहे त्याच्यावरच ब्रोकरेज आहे. आपली ती पण व्हॅल्यू येते. 1,20,000वर ब्रोकरेज. आता पहिलं 1,20,000वर 0.3 न ब्रोकरेज केलं तर हा 1,20,000 इंटू 0.3 हा पर्सेंटला 100 आणि ह्याला सोडवल्यावर हे दोन कटले 1200 गुणिले 0.3 चा गुणाकार डायरेक्टली करा. 1200 गुणिले 0.3 1200 गुणिले 0.3 चा गुणाकार करा. 360 येतं. अरे बाबा, पुढे काय सांगितले? जीएसटी कार्ड. आता हा ब्रोकरेज 360 आला. पोरांनो, प्रश्नामध्ये काय म्हणले? ब्रोकरेज काढला, नेट अमाऊंट काढली 100 शेअर साठी, हे काढला, दुसरा काढला. तिसरा काय म्हणले? जीएसटी कार्ड. अरे जीएसटी किती असतो? 18% काढते ह्याच्यावर. पोरा लक्ष दे रे, पोरा लक्ष दे. बघ जीएसटी किती आला? 360 रुपीजवर 18%. 360 इंटू 18/100. 360 इंटू 18/100. हा 18%ला पर्सेंट दिला सिम्बॉल, 100 लिहिलं ह्या सिम्बॉलला, म्हणून हा झिरो कट. 36 गुणिले 18/10 उत्तर येतं 64.80. आता हे झालं, आपल्याला जीएसटी पण आलं, म्हणजे हे झालं. त्याच्यानंतर 1,20,000 टोटल झाली. त्याच्यानंतर 360 ब्रोकरेज झाला. 3 वस्तू काढल्या. आता पुन्हा काढायचं द टोटल अमाऊंट पेड फॉर 100 शेअर्स. अरे बाबा रे 100 शेअर साठी किंमत किती दिली होती? आपल्याला तर माहिती आहे, आपण MV 100 धरला होता, 120 100 धरला होता. 100 गुणिले 1200 हे 1,20,000 तर आपला आलंय. ब्रोकरेज पेड केला 360 रुपये. 1,20,000वर 0.3% ब्रोकरेज पेड केला. अरे ते विकत घेताना ती इन्व्हेस्टमेंट आहे मध्ये. 1,20,000 तर दिलेच आहेत. 360 रुपये हे या ठिकाणी बेटा आपण टॅक्स हे दिला, ब्रोकरेज दिला. ब्रोकरेजवर 18% टॅक्स दिला, 64.80 बरोबर आहे. जीएसटी दिला आणि ह्या तिघांची बेरीज केली तर 1,20,424 रुपये, 424.80 रुपये बेटा ही इन्व्हेस्टमेंट येते. किती बारीक बारीक गोष्टी असतात बघा. आपल्या देशामध्ये जीएसटी आणून किती छान फायदा झालेला आहे. छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला इन्व्हेस्ट कराव्या, छोट्या छोट्या गोष्टींचं कॅल्क्युलेशन आपल्याला ठेवावं लागणार आहे. ब्रोकरेजवर सुद्धा टॅक्स काढावा लागतो बेटा. आणि ह्या सगळं इन्व्हेस्टमेंट येते 1,20,424.80 रुपये. आन्सर सगळ्याचे आहेत. पहिल्याचा आन्सर बघा, नेट अमाऊंट आपल्याला सांगितलं होतं पहिल्यांदा. किती सांगितलं होतं? प्रश्नामध्ये पुस्तकात तुम्ही बघा. नेट अमाऊंट 1,20,000 आली. 100 गुणिले 1200 केलं. ब्रोकरेज किती आली बेटा? ह्या 1,20,000वर ब्रोकरेज 0.3% काढलं होतं आपण. 0.3% म्हणजे 100 कशावर? ह्याच्यावर. ते आपण करून बघितलं. त्याचं किती आलं बेटा? त्याचं उत्तर आलं 360. अरे बाबा रे लक्षात ठेव, ह्या 360 वर किती आलं? जीएसटी पेड ऑन ब्रोकरेज 64.80. पुरा 64.80 आलं. आणि पुढे काय? टोटल अमाऊंट पेड फॉर 100 शेअर्स. टोटल अमाऊंट पेड फॉर 100 शेअर किती आलं? 120. किती आलं बेटा? 1,20,424 आलं बरोबर आहे. 0.80 रुपीज ही टोटल अमाऊंट आली. कारण टोटल अमाऊंट करताना 1,20,000 तर धरलीच, पण मध्ये ब्रोकरेज ऍड केला, मध्ये त्या ब्रोकरेजवर लागणारा जीएसटी ऍड केला. कारण परचेस करताना बेटा मला ते घ्यावंच लागतं, मला टॅक्स भरावाच लागतो. टॅक्स भरणं हा माझा हक्कच आहे बेटा. लक्षात आलं? लक्ष दे पोरा, इकडं बघ खूप छान एक्झाम्पल आहेत. याच्यानंतर आता लास्ट एक्झाम्पल आहे बेटा आपलं. किती सुंदर एक्झाम्पल दिलेले आहेत आपल्याला. मॅथमॅटिक्स ह्याच्यासाठीच आनंददायक आहे, आणि आनंददायक अजून जास्त मी करतोय बेटा. तुम्हाला प्रत्येकांना फील झालं पाहिजे. एकदा कळालं नाही ना, 2दा बघा. 2दा नाही कळालं ना, 3दा बघा. पण पोरांनो मागं या. आपल्याला परीक्षेत तर मार्क मिळणारच आहेत बेटा, त्याच्यात काही शंकाच नाही. पण आपल्याला पुढे चालून भविष्यामध्ये खूप मोठी प्रोग्रेस करायची आहे. ईच अँड एव्हरी स्टुडंटचं हे स्वप्न असलं पाहिजे बेटा, आणि त्याच्यासाठी आपण आहोत. आपण सगळेजण मिळून करणार आहोत बेटा. लक्षात आलं हे? चला, लक्षात आलं का? चला, खूप छान. हा प्रश्न लक्षात आला? व्हेरी गुड. आता ह्याच्यानंतर आपल्याला नेक्स्ट क्वेश्चन घ्यायचा आहे. काय रे नेक्स्ट क्वेश्चन? नेक्स्ट क्वेश्चन बघा. काय नेक्स्ट क्वेश्चन बेटा?
आता हा पण क्वेश्चन छान आहे पहा. श्रीमती अनघा दोशी मॅडम आहेत. अनघा दोशी परचेस्ड 22 शेअर परचेस केल्यात. FV 100 होती आणि मार्केट व्हॅल्यू 660 रुपये. अरे बाबा अनघा जोशी मॅडमनी 22 शेअर विकत घेतल्या. ज्यावेळेस FV फेस व्हॅल्यू 100, MV होती 660. फाइंड द सम इन्व्हेस्टेड फाइंड काढू बेटा आपण डायरेक्टली, काही प्रॉब्लेम नाही. आफ्टर टेकिंग 20% dividend she sold the shares when market value was ₹650. ज्यावेळेस त्यांनी 20% फायदा घेतला त्यांनी पुन्हा 650 रुपयाला शेअर सोल्ड केले आणि she paid 0.1% brokerage for each trading done. Find the percent of profit or loss in the share trading. चला ते काढू आपण. राईट युअर आन्सर इन नियरेस्ट इंटिजर. आता नियरेस्ट इंटिजर म्हणजे एक अप्रॉक्स आन्सर काढायचा आपल्याला. MV ऑफ 1 शेअर किती आलाय? MV किती आहे? 660 केलं. ब्रोकरेज किती केले प्रत्येक ट्रेंडिंगवर? ट्रेंडिंग म्हणजे व्यवहारावर. अरे बाबा 660 रुपयाला एक शेअर आहे, त्यांनी ब्रोकरेज 0.1% म्हणले. पुरा लक्ष ठेव, ब्रोकरेज 0.1% म्हणले. ब्रोकरेज 0.1% आणि हे 660 आपल्याला हे आलं 1 शेअर आला. ब्रोकरेज ऑन ₹660. किती आला रे पोरो? 660 वर ब्रोकरेज 660 इथं लिहिलं. ब्रोकरेज किती आला? 0.1%. म्हणून आपण 660 वर 0.1% आपण 100% म्हणजे काय? हे 100 लिहिलं डिवायडेड बाय ह्याला हा कट करा 66 गुणिले 0.1 आपण 10 केलं तर हे 0.66 रुपीज हे आन्सर येतं. म्हणजे हा ब्रोकरेज आहे बेटा. ठीक आहे, हा ब्रोकरेज आहे. आता हा आल्यानंतर आन्सर पुढे काय बेटा? द इन्व्हेस्टमेंट फॉर 1 शेअर बरोबर आहे इज इक्वल टू MV प्लस ब्रोकरेज. एका शेअर साठी इन्व्हेस्टमेंटला MV आणि ब्रोकरेज द्यावा लागेल का नाही? MV आणि ब्रोकरेज. अरे MV तर तिने दिलाय 660, ब्रोकरेज 0.66 आता काढलेलं. त्याच्यामुळे एक शेअर विकत घेताना दोशी का जोशी काय त्या कुठल्या मॅडम होत्या, त्यांना 660.66 रुपीज लागणार आहेत. 660.66 रुपीज लागणार आहेत. पोरो लक्ष द्या, कळतंय का? इन्व्हेस्टमेंट फॉर 22 शेअर्स. अरे बाबा रे 22 शेअर साठी इन्व्हेस्टमेंट किती आहे? अरे बाबा रे 22 शेअर साठी इन्व्हेस्टमेंट किती आहे? एका शेअर साठी ब्रोकरेज प्लस केल्यावर 660 प्लस 66 रुपीज द्यावे लागतात. टोटल 22 शेअर साठी 660.66 गुणिले 22 ह्याचा गुणाकार केला तर आपल्याला आन्सर येतं 14,534.52. 14,534.52 रुपीज हे आन्सर येतं. आता हे आन्सर आपलं इन्व्हेस्टमेंट टोटल 22 शेअर साठी आलं. डिव्हिडंड ऑन शेअर पोरांनो, डिव्हिडंड ऑन शेअर कशावर आहे? डिव्हिडंड फेस व्हॅल्यूवर आहे बेटा. किती? 20 रुपीज बरोबर आहे. 20 हा फेस व्हॅल्यू इंटू डिव्हिडंड. हा डिव्हिडंड ऑन शेअर काढताना फेस व्हॅल्यू इंटू डिव्हिडंड पर्सेंट धरायचं. हा 0 कट, हा 0 कट, हा 10 इंटू 20. इथं डायरेक्ट 20 रुपीज, जरी डिव्हिडंड जेवढा असेल तेवढा रुपीज मध्ये करून घ्या. 20 रुपीज डिव्हिडंड ऑन 22 शेअर्स, कारण इथं फेस व्हॅल्यूवरच डिव्हिडंड काढायचं. ओके, डिव्हिडंड हे तर पोरांना कन्फ्युज होईल बघा. डिव्हिडंड ऑन शेअर किती आहे? 20. डिव्हिडंड 20% आहे. फेस व्हॅल्यू 100 आहे. कशावर आहे डिव्हिडंड? 20 फेस व्हॅल्यूवर. फेस व्हॅल्यू 100 आहे. 100 इंटू 20% अपॉन 100. हा 100 डायरेक्टली कट झाला तरी चालतंय. 20 रुपीज राहतं. बघा किती येणार? डिव्हिडंड ऑन 22 शेअर्स. 22 शेअरवर एका शेअरवर किती मिळाला? 20 रुपये. तर 22 शेअरवर किती मिळाला? 440 रुपये. पोरो एका शेअरवर 20 रुपये, तर 22 शेअरला 22 गुणिले 20 करा, 440 रुपये डिव्हिडंड मिळाला. 440 रुपये. पुढे काय सांगितलंय? सेलिंग किती केलंय? पुन्हा सेलिंग केलंय मॅडमनी, सेलिंग केलंय दोशी मॅडमनी. पुस्तकात बघायचं बरं का, सगळ्यांनी पुस्तकात बघत सगळ्यांनी करायचंय. सेलिंग ऑन MV किती आहे? 650. पुन्हा सेलिंग करायचं मॅडमला 650. ब्रोकरेज लागणार आहे तोच, सेम ब्रोकरेज लागणार आहे 0.1%. आता 600 ब्रोकरेज किती आहे बाबा? एका शेअर साठी 650 आहे. ब्रोकरेज किती आहे? किती लागणार? 650 गुणिले 0.1% अपॉन 100. म्हणजे या ठिकाणी सेल करताना
0.65 रुपये किंमत त्यांची कमी होणार आहे, बरोबर आहे. अरे बाबा मला सेल करायचा आहे, शेअर सेल करायचा आहे, सेल परचेस करताना ब्रोकरेज मला द्यावा लागतो, बरोबर आहे. पण सेल करताना पण ब्रोकरेज तिकडे द्यायचा आणि निव्वळ किंमत मला येणार बघा. निव्वळ 650 मधून 0.65 काढून टाका, ती निव्वळ रक्कम आलेली मला ते त्या मल्टिपल मध्ये येणार आहे, बरोबर आहे. मग ऑन सेलिंग 1 शेअर, बरोबर आहे. अनघाला एका शेअर सेल करताना हा 650 तर त्याचा MV आहेच, मार्केट व्हॅल्यू आहेच, पण ब्रोकरेज त्याला एवढा द्यावा लागणार होता 0.1% ह्याच्यावर, त्याची व्हॅल्यू आली 0.65. ह्याच्यातून वजा केल्यानंतर बघा सोल्ड करताना मायनस करायचं, परचेस करताना ऍड करायचं, ही ट्रिक लक्षात ठेवा. 650 मधून 0.65 गेले, 649.35 हे आन्सर आलं, बरोबर आहे. 649.35 अमाऊंट रिसिव्ड ऑन सेलिंग 22. आता ही एका शेअरची आहे, 22 शेअरला कसं काढणार, 649.35 इंटू 22. अमाऊंट रिसिव्ह किती आली, 14,285.70. 14,285.70. आन्सर काय, टोटल अमाऊंट रिसिव्ड बाय अनघा डिव्हिडंड प्लस ऑन अमाऊंट ऑन सेलिंग प्राइस. अमाऊंट ऑन सेलिंग प्राइस डिव्हिडंड किती आला होता 22 शेअरचा, 20% न डिव्हिडंड आला होता की नाही, डिव्हिडंड आला 440 आणि अमाऊंट सेलिंगची किती आली, हा 14,285. ते टॅक्स बिक्स सगळं ब्रोकरेज कटवलं, 14,280 आणि हे डिव्हिडंड तिला निव्वळ रक्कम आली. त्याच्यामुळे अमाऊंटला किती आली, अनघाला अमाऊंट किती आली, अनघाचा आहे का दोशी मॅडमला, अनघाला रक्कम आली 14,725.50. पोरो कळालं का. बघा मी सांगितलंय ते अजून एकदा बघायचंय पाठीमागे जाऊन. एक एक प्रश्न खूप जीव तोडून सांगितलाय बेटा, खूप जीव तोडून सांगितलाय, लक्षात घ्यायचंय. MV म्हणजे काय असते पोरांनो, डिव्हिडंड. पोरांनो डिव्हिडंड 20% आहे, कशावर आहे रे, फेस व्हॅल्यूवर आहे. फेस व्हॅल्यू 100 आहे, फेस व्हॅल्यू 100 आहे. 100 गुणिले डिव्हिडंड पर्सेंट, डिव्हिडंड म्हणजे 20% अपॉन 100, 20 अपॉन 100, हे 100 कट आणि हा फेस व्हॅल्यू, फेस व्हॅल्यूवर 20%. लक्षात आलं, म्हणजे 20 रुपीज पर शेअर, 20 रुपीज पर शेअर. 22 शेअरचे किती झाले, 22 चोक 22 जे काही आपण काढलं ते 22, 4 शेअरचे किती झाले बघा, पर शेअरचे किती झाले, इथे डिव्हिडंड किती काढला होता आपण 20 रुपीज, 20 रुपीज पर शेअर. 22 शेअरचे करा, 22 गुणिले 20, 440 रुपये येते. म्हणजे डिव्हिडंड 440 रुपये मिळाला आणि अमाऊंट पुन्हा शेअर सेल केले 650 ला एक, त्याच्यामध्ये ब्रोकरेज काढून टाका, त्याची रक्कम ह्या दोघांची ऍड करा आणि टोटल अमाऊंट अनघाला एवढी आली असं म्हणा. ठीक आहे बेटा, कळतं सर्वांना. हे सोपा आहे का बेटा, खूप सोपा आहे, खूप सोपा आहे, अवघड काही नाहीये बेटा, अवघड याच्यामध्ये काही सुद्धा नाहीये. ओके, कळलं मित्रांनो. खूप छान प्रश्न होता, खूप छान प्रश्न होता बेटा. कळलं का सर्वांना हा प्रश्न, व्हेरी गुड, खूप छान, खूप छान, बरोबर आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला हे झालं 14,725, पण इथं आन्सर आलं. आपल्याला पुढे काय सांगितलंय त्यांनी, पुढे काय सांगितलंय, द अमाऊंट रिसिव्ड इज मोर दॅन अमाऊंट इन्व्हेस्टेड. इन्व्हेस्ट केल्यापेक्षा आलेली अमाऊंट जास्त आहे म्हणून प्रॉफिट झाला. टोटल अमाऊंट रिसिव्ड आलेली मायनस इन्व्हेस्ट केलेली, आलेली 14,725.70, इन्व्हेस्ट किती केली ती बेटा 14,534, एकूण 119.18 रुपये रक्कम जास्त आली, 119.18 रुपये रक्कम जास्त आली. त्याच्यानंतर पर्सेंटेज इन प्रॉफिट काढा, प्रॉफिट अपॉन प्रॉफिट काढा म्हणल्यानंतर काय काढायचंय, पर्सेंटेज इन प्रॉफिट, प्रॉफिट अपॉन इन्व्हेस्टमेंट इंटू 100. प्रॉफिट एवढा आहे 119.18 अपॉन 534.52 अपॉन 100. आता हे जर येत नसेल तर ह्या एक्झाम्पल पुरतं हे लक्षात ठेवा, याचा आन्सर येतं जवळपास 1.31, बरोबर आहे, आणि इट इज नियर टू 1%. ओके, इंटीजर मध्ये काढा म्हणलं होतं, ह्याचं व्हॅल्यू डायरेक्टली तुम्हाला काढता जर आलं नाही तर डायरेक्टली 1% लक्षात ठेवा, नियर टू 1%. ठीक आहे, पर्सेंटेज प्रॉफिट, प्रॉफिट अपॉन इन्व्हेस्टमेंट, पर्सेंटेज प्रॉफिट, प्रॉफिट अपॉन इन्व्हेस्टमेंट इंटू 100, पर्सेंटेज प्रॉफिट, प्रॉफिट अपॉन इन्व्हेस्टमेंट इंटू 100, पर्सेंटेज प्रॉफिट, प्रॉफिट अपॉन इन्व्हेस्टमेंट इंटू 100. पुरांनो डिव्हिडंड फेस व्हॅल्यूवर होता, त्याच्यानंतर MV लक्षात ठेवा, त्याच्यानंतर ब्रोकरेज त्या MV वर काढायचा असतो हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर इथं नियरेस्ट व्हॅल्यू कळाली, रेट ऑफ रिटर्न इन्व्हेस्टमेंट, ह्याचा मागच्या ह्याच्याशी संबंध आहे. त्याचा कसा आहे, रेट ऑफ रिटर्न इन्व्हेस्टमेंट कसा काढायचा तुम्हाला, तर ते तुम्हाला
रिटर्न किती आलं, डिव्हिडंड अपॉन म्हणजे डिव्हिडंड इन्कम अपॉन सम इन्व्हेस्टेड इंटू 100 हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. म्हणजे रेट ऑफ रिटर्न इन्व्हेस्टमेंटचा पण तुमचा फॉर्म्युला लक्षात राहील. रेट ऑफ रिटर्न इन्व्हेस्टमेंट इज इक्वल टू डिव्हिडंड इन्कम अपॉन सम इन्व्हेस्टेड. अरे सम इन्व्हेस्टेड म्हणजे टोटल इन्व्हेस्टमेंट मनी इंटू 100 हाच फॉर्म्युला आहे. पुट करायचा आहे. जे इथं टास्क आहे थोडंसं लक्षात घेणं, कीन ऑब्झर्वेशन करणं आणि पॉइंटचे गुणाकार सोडवणं, ह्याचं तर हे लक्षात ठेवा. पण जे जे छोटे छोटे आहेत त्याची प्रॅक्टिस कसं करायची ती मी बेसिक मध्ये सांगितलेली आहे. त्यामुळे घाबरायचं नाही, एक एक सोल्युशन सोडून बघायचं. ओके बेटा, कळलं सर्वांना हे एक्झाम्पल? व्हेरी गुड. आता याच्यानंतर आपल्याला हा टॉपिक संपलेला आहे. आपण पुढचा टॉपिक कंटिन्यू करूयात. आपला प्रोबॅबिलिटी टॉपिक आता सुरू होईल. ओके, चला, थँक्यू, धन्यवाद, थँक्यू सो मच.